महायुती सरकारमध्ये असलो तरी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे विधान। भाजप आणि शिंदे गटावर नाराज असलेला मुस्लिम समाज हा आपल्यावर नाराज होऊ नये आणि लोकसभेप्रमाणे त्याचा फटका विधानसभेला बसू नये यासाठी अजित पवारांनी मोक्याच्या क्षणी केलेलं हे वक्तव्य। त्यानंतर आपण विधानसभा निवडणुकीत 10% जागा अल्पसंख्याक समाजाला देणार असं जाहीर करत मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या दिशेनं अजितदादांनी टाकलेलं हे दुसरं पाऊल। त्यामुळे अजित पवार विधानसभेच्या तोंडावर मुस्लिम कार्ड खेळतायत का? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यामुळे शह कसा मिळेल? अजितदादांच्या या स्ट्रॅटेजीमुळे महायुतीला कसा फायदा होईल याचंच केलेलं हे सविस्तर डिकोडिंग। हॅलो, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी जाणून घेऊयात अजित पवार नेमकं काय म्हणाले। तर जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवारांनी म्हटलंय, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा समर्थक आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी मी वचनबद्ध आहे। त्यामुळे विधानसभेत अल्पसंख्याक समाजाचा मान राखला जाईल। महायुतीच्या जागा वाटपात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या काही जागा मिळतील त्याच्या 10% जागा अल्पसंख्याक समाजाला देण्यात येतील अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। लोकसभेला महाविकास आघाडी आणि महायुतीतील एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार न दिल्यानं समाजात चांगलीच नाराजी होती। आमची मतं पाहिजेत मात्र आमचा उमेदवार दिला जात नाही ही नाराजी ओळखूनच अजित पवारांनी मुस्लिम उमेदवार देण्याचं आता जाहीर केलंय। मात्र त्यासाठी अन्य सुद्धा काही कारणं आहेत आणि तीच कारणं आपण आता जाणून घेऊयात। अजितदादांचं मुस्लिम कार्ड मागील पहिलं कारण म्हणजे लोकसभेला आलेलं अपयश पुसून काढणं। एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदे गट मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान करत असताना त्याचा फटका महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवारांना सोसावा लागतोय। मुस्लिम आणि दलित मतदारांची नाराजी जशी लोकसभेला भाजपला बसली त्याचप्रमाणे अजित पवार गटाला सुद्धा मुस्लिमांच्या नाराजीचा चांगलाच फटका बसला। लोकसभेला अजित पवार गटाच्या वाटेला अवघ्या 4 जागा आल्या, मात्र त्यातील एकच जागा त्यांना जिंकता आली। बारामतीमध्येही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना चांगलाच फटका बसला। महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे भाजप आणि शिंदे गटाची मतं ही अजित पवारांकडे ट्रान्सफर झाली नाहीत, तर या उलट महायुतीला साथ दिल्यानं मुस्लिम वोट बँक सुद्धा अजित पवारांपासून दूर गेली आहे। त्यामुळे राजकारणात टिकून राहायचं असेल आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या असतील तर दुरावलेला मुस्लिम समाज हा पुन्हा एकदा अजित पवारांना आपल्याकडे वळवावा लागेल। अजितदादांचं मुस्लिम कार्ड खेळण्यामागील दुसरं कारण म्हणजे महायुतीतील मुस्लिम बहुल जागा आपल्या पदरात पाडून घेणं। महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 50 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांकडे सध्या 40 आमदार आहेत, मात्र शरद पवार गटातील 12 आमदारांच्या जागेवर तोडीस तोड उमेदवार द्यावा असे सक्षम चेहरे अजित पवारांकडे अद्यापही नाहीयेत। उदाहरणच द्यायचं झाल्यास इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील हे शरद पवार गटात आहेत, मात्र त्या ठिकाणी जयंत पाटलांना टक्कर देईल असा कोणताही उमेदवार अजित पवारांकडे नाहीये। तर हीच बाब आहे कर्जत जामखेड बाबत सुद्धा। त्या ठिकाणी सुद्धा रोहित पवारांच्या विरोधात सक्षम चेहरा अजितदादांकडे नाहीये। अशा वेळी दादा गटाच्या जागा भाजप बळकावू शकतं, मात्र यावर उपाय म्हणून अजितदादा महायुतीतील मुस्लिम बहुल जागांवर दावा ठोकू शकतात। आधीच मुस्लिम समाज हा भाजप आणि शिंदे गटावर चांगलाच नाराज आहे, त्यामुळे राज्यातील मुस्लिम बहुल मतदारसंघात शिंदे आणि भाजपपेक्षा अजित पवारांचा उमेदवार दिल्यास तो महायुतीत फायदेशीर ठरेल असा युक्तिवाद अजित पवार करू शकतात। यामुळे अजित पवारांना आपल्या विद्यमान 40 आमदारांसोबत जास्तीत जास्त मुस्लिम बहुल जागा पदरात घेता येतील आणि त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे करता येतील। अजित पवारांच्या मुस्लिम कार्डचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला ब्रेक लावणं। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला मानणारा, 19 पगड जाती धर्माला एकत्र करून कोणताही भेदभाव न करणारा हा पक्ष। मात्र अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपशी घरोबा केल्यानंतर त्यांच्या मूळ विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। त्याला मलमपट्टी लावण्यासाठी विशाळगड प्रकरण आणि साताऱ्यातील पुसे सावळी प्रकरणात अजित पवारांनी थेट घटनास्थळी जाऊन मुस्लिम बांधवांची भेट सुद्धा घेतली, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सुद्धा केला। आपण शिंदे आणि फडणवीस यांच्यापेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या मूळ विचारसरणीवर अजूनही ठाम आहोत हे अजितदादांनी आपल्या कृतीतून त्यावेळी दाखवून दिलंय। मात्र तरीही आजही मुस्लिम समाजाची मतं महाविकास आघाडीलाच मिळतात। मुस्लिम समाज हा तसं बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच वोट बँक। मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून उद्धव ठाकरेंनाही मुस्लिम समाजानं आता भरभरून मतं दिली आहेत।
मुस्लिम मतदारांना उद्धव ठाकरे हे आपलेसे वाटायला लागले। त्यामुळे मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीकडे जात आहे। अशा वेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे करायचे आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर त्या जागा जिंकून आणायच्या असा प्लॅन अजित पवारांच्या डोक्यात शिजतोय। आता राहिला प्रश्न तो म्हणजे अजित पवार कोणकोणत्या मुस्लिम चेहऱ्यांना संधी देऊ शकतात। तर महायुतीच्या जागा वाटपात दादा गटाला 50 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे अजित पवार 5 किंवा 6 मुस्लिम चेहरे देऊ शकतात। यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं। कागलचे 5 टर्म आमदार असलेले हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडून दादा गटात प्रवेश केला। मात्र पवारांनी समरजित घाडगे यांना कागलमधून उमेदवारी जाहीर करत मुश्रीफांना आव्हान दिलंय। दोन्ही नेते तोडीस तोड असल्यानं या ठिकाणचा मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतो। दुसरं नाव आहे ते म्हणजे नजीब मुल्ला। नजीब मुल्ला हे मुंब्रा कळवा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते। सध्या मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड असून ते शरद पवार गटात आहेत। जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष हा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। अशा वेळी आव्हाडांना मतदारसंघातच रोखण्यासाठी अजित पवार नजीब मुल्ला यांना कळव्यातून बळ देऊ शकतात। तिसरा मुस्लिम चेहरा असेल तो म्हणजे नवाब मलिक। अणुशक्ती नगरचे आमदार असलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील बडे मुस्लिम नेते। मात्र सध्या ते आपल्या मतदारसंघात मुलगी सना मलिक यांच्यासाठी ती सोडण्याची शक्यता आहे। त्याऐवजी ते शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवतील आणि आबू आझमींना आव्हान देतील अशा चर्चा जोरदार रंगतायत। या मतदारसंघात जवळपास 55% मुस्लिम मतदार आहेत। त्यामुळे इथे काटेकी टक्कर पाहायला मिळेल। आता चौथा मुस्लिम चेहरा आहे तो म्हणजे सना मलिक। जसं आम्ही सांगितलंय की नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द मधून निवडणूक लढवणार अशा चर्चा सध्या रंगतायत। त्यामुळे अणुशक्ती नगर मधून त्यांचीच कन्या सना मलिक यांना तिकीट देण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते। मधल्या काळात नवाब मलिक जेलमध्ये असताना सना मलिक यांनीच मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष लक्षही घातलं होतं। तसंच त्यानंतर त्या कायमच्याच मतदारसंघात सक्रिय देखील झाल्यात। लोकांच्यात मिळून मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत आहे। त्यातून सना मलिक यांनी मोठा जनसंपर्क तयार केलाय। त्यामुळे अशा जागांवर मुस्लिम उमेदवार देऊन त्या जागा जिंकण्याचा दादांचा प्रयत्न दिसतोय। तर मग बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? अजित पवारांचं मुस्लिम कार्ड महायुतीला तारेल का? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यामुळे किती फटका बसेल? मुस्लिम मतदार अजितदादांकडे पुन्हा एकदा जाईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।